कोणाचा फोन होता? बारक्याने फोन केला होता. कशासाठी? अजून कशासाठी करेल तो? पैशासाठी. दिवाळी आली ना, आता लागेलच पैसे. तेव्हाच मोठा भाऊ आठवला ना त्यांना. नाहीतर काय. तर कधी फोन करतच नाही भाऊ माझा कसा आहे विचारायला. आता हल्लीच तुमच्याकडनं त्याने काही पैसे घेतले होते, दिले त्याने परत? नाही दिले अजून. आता परत त्याला दिवाळीला गरज लागली. तुम्ही त्याला फोन करून विचारा, काही अडचण तर नाहीये ना? नाहीतर एक काम करा, आपण आता त्यांच्या सरळ घरीच जाऊया. राहू दे फोन वगैरे काही नको करूया, आपण सरळ प्रत्यक्षातच बघूया काय झालंय. आपल्या लहान भावाला सतत पैशाची गरज लागते. स्वतःहून जरा एक फोन करून विचारलं असतं, अरे काय झालंय जरा सांग मला. काय गरज? केला फोन तुम्ही? कधी नाही केला. फक्त तो सांगतो दादा मला गरज आहे पैशाची, जरा मला पाठवून दे, की ह्याने तिला पाठवून. पण काहीतरी नात्याची तरी माणूस मी मोठा भाऊ आहे, त्याने मला सगळं स्वतःहून सांगितलं पाहिजे, मी त्याच्या दारात जाणार नाही. सोडावं हे सगळं. झालं ही मोठी माणसांनी ना हेच करून सगळे गेलेले आहेत. काय मिळवलं त्यांनी? तर आता आपण मिळवणार आहोत. रक्ताची नाती ना तुम्ही. एवढी तुम्ही आता दुखावली तर तुम्ही त्याच्यासारखं वागायला लागलाय. तो जसा वागलाय तसा आता तुम्ही वागणार आहात का? त्यांनी केली चूक म्हणून आता तुम्ही परत करणार आहात? त्यावेळी कसा बोलत होता तो? बोलू द्या ना, लहान भाऊ आहे, बोलला सोडून द्या. केवढं तुम्ही मनाला लावून धरणार आहात? जे झालं ते झालं, आता विसरून जाऊया आणि परत एकत्र येऊया.